पीठावरील उपस्थित आदरणीय मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, जिच्या कुशीतून हे स्वप्न साकार झाले त्या मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषाने स्वप्न सत्यात उतरवले ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने स्वप्न लिहून दाखवले ते राजे शंभू छत्रपती, या तिघांनाही मी प्रथमतः वंदन करते. व मी राधा मनोजराव जुमडे आज ज्या मातीवर उभी आहे त्या मातीने 700 वर्षांपूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य साम्राज्य पाहिलं. त्या मातीने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथे जन्म दिला. इथे शहाजी बागडले, इथे जिजाऊ रमले आणि पुढे हीच ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकट झाली आणि पुढे तोच दिवा सह्याद्रीचा छावा झाला, सह्याद्रीचा छावा झाला. असे हे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघालाही माणसाप्रमाणे जगायला शिकवणारे मी अनेक लोक पाहिले आहे, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय वाघालाही माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिलाय आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथल्या मातीवर प्रेम करायला शिकवलं, अन्यायावर विजयासारखं कोसळून जायला शिकवलं. अशी ही वीरभूमी या महाराष्ट्राचा इतिहास साधा सुद्धा नसून घोड्याच्या टापापासून तर तलवारीच्या टोकापर्यंत, शिवरायांच्या तलवारीपासून तर बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, गाडगे बाबांच्या खराट्यापासून तर राष्ट्रसंतांच्या खंजिरीपर्यंतचा हा इतिहास. कारण ही संतांची संतभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी आणि रणवीरांची रणभूमी आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, काही क्षण विसरता येत नाही असा हा आजचा क्षण. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, एक आरोडी सह्याद्रीच्या कड्याकपाड्या दुमदुमू लागली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संगारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही इथे जन्मले, ना कुठे झुकविले ते हिमालय, पूजितो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरेक, जातीवंत हृदयात आमच्या धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही ते लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप ठळतात. पडतील जिथे पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा, पडतील जिथे पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा. वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही मराठा, वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही मराठा. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका शिवाची कहाणी आहे, एका शिवाची कहाणी. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 1500 वर्ष लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरली. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. तर मग हे काय आहे? नुसताच अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात, म्हणतात ओम बोलल्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मग खरंच जर असं असेल तर खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावाने करायला. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकतात अंगावर शहारा उभा राहतो, काळजाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर टाईट करून सांगा मराठी, मराठी या शब्दाचा अर्थ. बरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोट, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संविधान, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वनमैचळ, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण उगवलाच नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी महाराज, बांधकर पगडी शिवाजी महाराज तयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्यात आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. शिवरायांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर स्वर्ण अक्षराने इतिहास लिहिला. इतिहासाच्या पानावर, माणसाच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ढासून भरलेली आहे. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज एकदा कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येतो, तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड किल्ला घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं तिरकस सैन्य जमा केलं आणि मल्लमावर चाल सुरू केली. परंतु मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची होती. तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी परत सैन्य जमा केले आणि परत मल्लमावर चाल सुरू केली. परंतु यावेळेस मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लमाला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं करायचे. मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं केलं तेव्हा तिला वाटलं आता प्रत्येक राजा जसा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसाच हाही राजा मला शिक्षा देणार आणि मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा मल्लमा ही शिवरायांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी
याची जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, यात माझ्या तान्याबाळाचा काहीच दोष नाही. तेव्हा शिवरायांनी स्मित हास्य केले आणि चिटणीसांना इशारा केला. चिटणीस आत गेले आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आले. शिवरायांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने दूध त्याला पाजू लागले आणि म्हणाले, हा जो माझ्या मांडीवर दिसत आहे ना, हा माझा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचे राज्य बळकटवून घेतो? अहो दादाजी, बहिणीचे राज्य घ्यायचे नसते तर बहिणीला राज्य द्यायचे असते. त्या काळात शिवरायांनी मल्लमा देसाईला फक्त तिच्या राज्यच परत नाही केले, तर त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन सन्मानाने तिच्या घरी परत पाठवले. कलम नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा. शिवरायांनी जे केलं ते जगाने कधीच नसतं केलं, आणि जे जगाने केलं ते माझ्या शिवरायाने कधीच नाही केलं, ते माझ्या शिवरायाने कधीच नाही केलं. काम ऐसे करो की पहचान बन जाए, काम ऐसे करो की पहचान बन जाए, चलो ऐसे के निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, दम है तो ऐसे जियो के मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा नेहमी सन्मान केला. म्हणून सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते, अगर तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगर तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगवाची लक्ष्मी तू स्वराज्याची तू मेघ आहे, अगं भगवाची लक्ष्मी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुपडी समजू नका स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे. पण आजची परिस्थिती पाहता, आज शिवरायांच्या भूमीवर वाघिणीचा दरारा असताना जिजाऊंच्या या महाराष्ट्रात आज मंजुळासारखी एखादी स्त्री ही कारागृहातही सुरक्षित राहू शकत नसेल, तर या समाजातील कोपर्डीच्या ताईसारख्या अनेक निरागस ताई या समाजात कशा सुरक्षित राहतील? अहो, शिवरायांच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कळाकपाळ्यात शिवरायांच्या गोळ्यांचा तापांचा आवाज घुमत होता. त्या शिवरायांच्या सह्याद्रीच्या कळाकपाळ्यात आज अशा अनेक ताईच्या किंचाळ्या गुंजत्या. वाचवा वाचवा म्हणून साथ घालत्या. आजही भर रस्त्यात तुटली जाते स्त्रियांची अब्रू. त्यांच्यावरील हिंसाचार, अत्याचार आजही वृत्तपत्रावर पहिल्याच पानावर वाचायला मिळतो. अल्पवयीन मुलीचा छळ, फसवणूक आजही होत्या. पाहून मन तीड तीड तुटतं. झोपलेल्याला जागा करता येईल, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागा करायचं? शिवरायांच्या भूमीवर हा कुठला इतिहास, ही कुठली शिवरायांची पराक्रमी गाथा? ही तर आजच्या स्त्रियांची दुःखमय व्यथा, दुःखमय व्यथा. म्हणून म्हणते, हे रायगडा, पुन्हा एकदा शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या जन्माची गरज आहे. माझ्या मैत्रिणींनो, पुन्हा एकदा जिजाऊ सारख्या वाघिणीचा दरारा गाजवायचा आहे. कारण आपण जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहोत. म्हणून म्हणते, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. परस्त्री माते समान हे त्यांचे वाक्य लक्षात ठेवा. पुढच्या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवा. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान अभी बाकी है. अभी तो कर ले चंद मुट्ठी भर जाम, अभी तो कर ले चंद मुट्ठी भर जाम, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि कुणी तुम्हाला विचारू द्या की तुम्ही कुठून आला आहात, तर अभिमानाने सांगा, ज्याने मरणालाही लाजवले आणि ज्याने आलेल्या मरणालाही जगायला शिकवले, अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातीतून आला. अरे गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असण्याचा. म्हणून असं नक्की मला असं वाटतं की ज्या मातीत जन्मला त्या मातीचा रंग सावळा आहे, त्या मातीत जन्मला त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, शुभांचा मावळा आहे, शुभांचा मावळा आहे. आणि लक्षात ठेवा की आपला राजा हा कुठल्याही जाती धर्माविरुद्ध लढला नाही, तर अन्यायाविरुद्ध लढला, अन्यायाविरुद्ध लढला. आणि जाता जाता एवढंच सांगते की शिवाशिवाय हिंमत नाही, शंभूशिवाय किंमत नाही. शिवाशिवाय हिंमत नाही, शंभूशिवाय किंमत नाही, भगवाशिवाय नमत नाही. आणि शिवराय सोडून दुसऱ्या कुणाही समोर आम्ही झुकत नाही, दुसऱ्या कुणाही समोर आम्ही झुकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. फोटो नाही हा ग्रामीण भागातली मुलगी आहे पळसखेडची. 10 मिनिटं बोलली ती वेळेवर. काय नाव आहे तुझं? चला, तारा दुबळे की जय. शिवाजी महाराज की जय. बोला ना, शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. मी पवार साहेबांचे आभार मानतो. तू काय कर, मला हे कर. हो, मी अमरावतीत असेल, सतत बाहेर या. या ताई. आयुक्त साहेबांकडे नाही आयुक्त साहेबांकडे हो फक्त नाही आपल्या साहेब हे छोटा टिल्लू फोटो का? नाही
तुमचा मुक्काम असेल तर या ना घरी आपल्या बंगल्यासमोर बंगला काही प्रेझेंट देऊ आणि ते स्पर्धा परीक्षेचे पुस्तक पण देतो लोकांना. खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. या ताई या ताई या तुमचे वडील कुठे या आणले मगाशी थांबा मी तिकडं बघा मुलगी फक्त कोण्या वर्गात आहे का 8व्या वर्गात आहे हं? आणि ग्रामीण भागातली आहे काय जबरदस्त भाषण दिलं तिने सरच बोलतील ना सर आहेत छान काय असे पेटे घालून फिरणारे पाहिजे. बोला बोला करा मी बोलतो सर काही असे पेटे घालून फिरणारे पाहिजे, काही असे ज्ञान देणारे पाहिजे. बरोबर त्याच्यामुळे समाजाचा विकास होईल. पवार सरांनी ताबडतोब पुढाकार घेतला बघा. आता या शिवटेकीवर आल्यापासून प्रत्येक शाळेमध्ये याचा प्रोग्राम घेतो, ठेवा. घेतो. फक्त आपल्या सर मनपाचे तुमचा साहेब नंबर सांगा मला. कलेक्टर साहेबांना सांगून ग्रामीणमध्ये काय आपल्या काकडे सर करतायत तो काही विषय नाही. ग्रामीण शाळामध्ये 9921 38 99 38 99 99 21 38 99 21 99 31 38 99 99 हॅलो साहेब 99 21 38 अरे 99 21 हे यांनी कॉल केला आपला तर नंबर याला घेऊन या माझ्याकडे एखाद्या तासामध्ये मी याला एक पुस्तक देतो स्पर्धा परीक्षेची. सर IAS मिशन चालवतात. नाव टाक नाव टाक. म्हणजे 5वी पासून तर दुसरीपासून दुसरीपासून IAS कसं व्हायचं असं सरांचं एक मोठं मिशन. आणि समाज कल्याणचे आमचे जेवढे वसतिगृह आहे मुलींचे सर तुला आम्ही तिथे इंट्रोड्यूस करतो कारण या मुलींना आमच्या आणि मुलांना तर आहेत पण मुलींचे जे वसतिगृह आहे तिथे आपण तुला बोलू मी नंबर घेतला आहे. आता तिथे स्नेहसंमेलन हे होत राहतं तर हे जे 10-15 मिनिटाचं एक मोटिवेशन आहे ते खूप गरजेचं आहे. खूप छान. प्रत्येक शाळेतून तसं ना. हो हो बिलकुल सर. सरांनी ताबडतोब निर्णय घेतला एकदम. आणि आताही पहा आता सरांमुळेच भाषण झालं. आणि ग्रामीण भागामध्ये सर येऊन सांगून ग्रामीण जिल्हा परिषद आहे तिथं सुद्धा आहे. जिल्हा परिषद शिवला हो सांगा. हो फक्त शिवाजी महाराजाचं एक अजून कोणाचं आहे एक मला तुझं एक पत्र माझा नंबर सेव्ह कर आणि एक पत्र लिहून टाक व्हॉट्सअप कर. तू ये काय माझ्या नाही माझं नाव असं असं आहे मी असं असं आहे. आयुक्त महानगरपालिका मला हे याच्यावर संवाद साधता येतो फक्त करता येते. कोणते कोणते विषय तुझे विषय टाक 1 2 3 4 5 10 50 100 जे काही विषय असतील. सर तुम्ही सांगत होता ना की जुमल्यानंतर सेव्ह करता येईल. त्यांच्याकडे जाशील माझ्याकडे ये, मी पत्र कोणाकडे द्यायची गरज नाही. पिल्लू सर मला तो व्हिडिओ पाठवा. येऊन जाईल. त्या ताईकडे पाठवा आणि ना. माझ्या इकडे. पाठवा पाठवते मी तुला